मध्ये आपल्याला पाहायला मिळणारी एक वेगळी झलक या माध्यमातून आपल्याला मिळते। आणि याच दरम्यान पॉवर प्लेचा कॉल पंचांकडून येतोय। हे 5वं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला। सद्दाम याचं स्वतः आयकॉन प्लेयर कर्णधार ही धुरा आपल्या खांद्यावर घेताना 18 चेंडू आणि 50 धावांची गरज या ठिकाणी ओळखून स्वतः गोलंदाजी मार्कवर आलाय सद्दाम आणि त्याला सामना करणार आहे संतोष आणि पृथ्वीराज। एक चेंडू 1 धाव आणि त्याचबरोबर पृथ्वीराज देखील 6 चेंडूचा सामना केलाय। 10 रन आतापर्यंत त्यानं बनवल्यात। सामना लगेच चालू करायचंय। 4 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 41-3 अशी फलकावर दिसते। याच दरम्यान सद्दाम याचा पहिला चेंडू होता। याच दरम्यान संतोषने खेळून काढलाय, परंतु मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी एका धावेनं काही चालणार नाही, कारण मोठे फटके मॅच जिंकण्याच्या दिशेने आपल्याला घेऊन जाऊ शकतात। एक रन नक्कीच आपला स्कोर बोर्ड नक्कीच हालता ठेवू शकते, परंतु जिंकण्याची आशा मात्र मावळताना दिसत आहेत। 17 चेंडू आणि 49 रन आपल्याला करायचे आहेत। स्ट्राईकवर आलाय पृथ्वीराज। मोठ्या फटक्यांसाठी हात जाणला जाणारा खेळाडू नक्कीच मोठे फटके मारतो का हे आपल्याला पाहायचं आहे। सद्दाम राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा। याच दरम्यान सुंदर चेंडू वाईट पंचाकडे दाद मागतोय फलंदाज, परंतु कोणतंही दाद या ठिकाणी मिळत नाहीये। याच दरम्यान चेंडू निर्धाव जातोय। आता मात्र 16 चेंडू आणि 49 रनांचं टार्गेट या ठिकाणी बनतंय। सरासरी 18च्या रन रेटनं चालणार धावा कराव्या लागणार आहेत। आणि याच दरम्यान कॅच आउट डीजे। मोठा फटका खेळायला लागणार होता पृथ्वीराजला आणि तसा त्याचा प्रयत्न देखील होता। त्याच दरम्यान बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय आणि मात्र मोठा फटका या ठिकाणी बसतोय लेट बीपी जगवार संघाला। 4थी विकेट या ठिकाणी मिळते पृथ्वीराजच्या रूपानं आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरला आदित्य। 15 चेंडू आणि 49 रन जिंकण्यासाठी लेट बेबी जगवार संघाला काय होतंय पाहायचंय। आणि मोठा फटका याच दरम्यान फिल्डर देखील खाली दिसतोय आणि हा कॅच सुंदर पद्धतीनं झेला देखील। एकदा का तुमची बॅटिंग लाईन चालू असली, बॉलिंग लाईन चालू असली, त्याच दरम्यान बॉलिंग टाकत असताना बॉलरला जर क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली ती नक्कीच मैदान आपण गाजवू शकता। DJ साहिल आता मात्र थोडंसं वातावरण लेट बीपी जगवारसाठी थोडंसं कठीण होताना चालतंय दिसतंय, कारण 14 चेंडू आणि 49 रन करायचे। स्ट्राईक नॉन स्ट्राईकला एक मोठा फटका मारणारा फलंदाज आहे, त्याला मात्र स्ट्राईकवर आणण्यात थोडंसं
अनसक्सेस दिसत आहेत. लेट बेबी जगवार विजय आलाय, काय करतोय बघूया. सफल झाला होता आणि त्याच दरम्यान चेंडू मोठा फटका खेळण्याच्या नादात हा चेंडू पंच वाईट घोषित करतायत. 14 चेंडू 48 रन. मोठे फटके या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील, पण मोठे फटके म्हटलं की विकेट देखील या ठिकाणी मिळू शकते. आणि हा देखील सुंदर असा कॅच अविनाशनं घेतलाय. सुंदर कॅच म्हणावा लागेल. आज तर सांघिक खेळ, क्रिकेटचा खेळ याच्यासाठीच ओळखला जातो. आणि हा हॅट्रिक झाले. विजय हॅट्रिकचा बळी ठरतो. सलग 3 बॉलवर 3 GPL पर्व 7 मधील ही दुसरी हॅट्रिक. पहिली हॅट्रिक विनोद मेत्तर याच्या नावावर होती, तर दुसरी ही हॅट्रिक सद्दामनं आपल्या नावावर केली. 3 चांगले फलंदाज या ठिकाणी बॅक टू बॅक घालवलेत. आणि आता विजयची जागा घेण्यासाठी मैदानात आलाय प्रशांत कुपले. चांगली बॅटिंग लाईन यांच्यामध्ये देखील दिसते. चांगले बॅट्समन या संघामध्ये दिसतात, परंतु थोडंसं कुठंतरी गफलत होते. आणि याच दरम्यान 13 चेंडू 48 रनांची गरज. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. बॉल बॅटची एज घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने, त्यात डॉट बॉल पाहायला मिळतोय. 43 धावा झाल्यात, 5 ओव्हर समाप्त झाल्यात. आता